जिल्हाधिकारी सोलापूर यांना पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी निवेदन। सौ अश्विनीताई रवींद्र राठोड। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील रामनगर तांड्यातील अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा देण्यासंदर्भात दिनांक 19 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। पीडित मुलगी यांच्या शेजारी राहणाऱ्या आरोपी दीपक बाळू भोसले यांनी पीडित अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केला आहे। आरोपी पीडित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून जमलेल्या गावातील नागरिकांना चाकू दाखवून धमकावत आहे। पीडित परिवाराला जीवे मारण्याची धमकी देत आहे। या आरोपीवर चौकशी लावावी जेणेकरून हा आरोपी पीडित परिवारास दबावतंत्र किंवा भविष्यात असा प्रकार घडणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी। बंजारा समाजाच्या वतीने प्रशासनास काही प्रमुख मागण्या। या आरोपीला फाशी मिळाली पाहिजे। या आरोपी परिवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून यांना तडीपार करावे। अवैध संपत्तीवर प्रशासनाने चौकशी लावावी व ती जप्त करावी। यांचे सर्व जुने गुन्हे यांची चौकशी करून त्यावर आणि आता सुरू असलेल्या प्रत्येक गुन्ह्यांवर योग्य ती कार्यवाही करावी। तडीपार असणारे हे गुन्हेगार कदाचित नावे बदलून सुद्धा राहत असल्याची शंका असल्याने प्रशासनाने याची गांभीर्याने तपासणी करून या गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा द्यावी। यावेळी उपस्थित सौ अश्विनीताई रवींद्र राठोड, माजी नगरसेविका शैलजाताई राठोड, लक्ष्मी चव्हाण, प्राध्यापक भोजराज सर, लालसिंग राजपूत, राजू राठोड, सुनील राठोड, प्रकाश राठोड, अनिल जाधव, प्रेमसिंग राठोड, नाम पवार, संदीप राठोड, दीपक पवार, आर.डी. चव्हाण, दिनेश जाधव, मोतीराम जाधव, सोलापूर गोरसेना अध्यक्ष पिंटू पवार तसेच सोलापूर मधील गोर बंजारा समाज बांधव यावेळी उपस्थित होते। जय गोर जय शिवालाल। मी अश्विनी रवींद्र राठोड, सोलापूरवरून। आमच्या बंजारा समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे। तर परभणी जिल्ह्यातून तालुका गंगाखेड इथून रामनगर तांड्या येथील ही पीडित मुलगी आहे। तर तिथे जो आपल्या सोलापूर जिल्ह्यातून तडीपार झालेला हा गुन्हेगार आहे। हा तडीपार होऊन परभणी जिल्ह्यामध्ये दाखल झालेला आहे आणि ते आपल्या तांड्याच्या रामनगर तांड्यामध्ये त्याची वसाहत झालेली आहे। 7 ते 8 वर्ष झालं तो गुन्हेगार असून अनेक चोऱ्या करणं, अनेक ठिकाणी डाका अडवणं असं काम करत असतो। पण तो आपल्या मुलीवर बलात्कार झालेला आहे। त्या नराधमाला फाशी मिळालीच पाहिजे। त्या नराधमाला अटक झालेली आहे, पण अटक होऊन काही उपयोग नाही। त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकारी येथे निवेदन दिलेलं आहे। बंजारा समाज हा खूप आक्रमक आहे। तुम्ही पाहतच आहात, महाराष्ट्रावर एसटी आरक्षणामुळे हा समाज चिघळलेला आहे। तर त्यातून ही भर म्हणून बंजारा समाजाच्या मुलीवर झालेला अत्याचार, अन्याय हा आम्ही कधीच सहन करणार नाहीये। त्या नराधमाला फाशीची शिक्षा मिळावी याकरिता आम्ही निवेदन दिलेलं आहे। पीडित परिवाराला प्रशासनाने सहकार्य करावा ही आमची मागणी आहे। धन्यवाद। मग तुम्ही पोलीस आयुक्तांना जाऊन पत्र दिले का? या जे आरोपी सोलापूरचा आहे तुम्हाला माहित झालेलं आहे, त्याबद्दल पोलीस सिटी कमिशनरला पत्र दिले का? पत्र दिलेलं आहे। या पत्राचं जर प्रत्युत्तर नाही मिळालं तर आम्ही जिल्ह्यामध्ये आंदोलन करू। जर जिल्ह्यामधील आंदोलनाला जर दखल नाही झाली तर अख्खा महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू या विषयावर। आमच्या भगिनी अश्विनीताई राठोड यांनी या घटनेबद्दल माहिती दिली। अधिकची माहिती मुलगी बंजारा समाजाची आहे। रामनगर तांडा गंगाखेड जिल्हा परभणी येथील आहे। अत्यंत हालाकीचं जीवन जगणारा कुटुंब आहे आणि मुलगी दुधाला जात असताना बळजबरीने घरात नेऊन त्यांना अत्याचार केला आणि तो गुन्हेगार नराधम याला अटक झालं पाहिजे आणि त्याच्या कुटुंबियावर गुन्हे दाखल असताना की तेथील पोलीस आणखी लक्ष दिलेलं नाही। तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की हा माणूस जो दीपक भोसले नावाचा जो नराधम आरोपी आहे तो गुन्हेगार आहे। तो मूळतः सोलापूरचा रहिवासी आहे आणि तो इथून तडीपार आहे आणि त्या तांड्यामध्ये आणि गंगाखेड तालुक्यामध्ये वास्तव्याचा आहे। चोऱ्यामाऱ्या करणे, दरोडे घालणे, अन्याय अत्याचार करणे, चाकूचे धाक दाखवणे, पिस्तूलचा धाक दाखवायचं, तलवारीचा धाक दाखवून म्हणे लोकांवर लुटण्याचं काम त्याचं आहे। म्हणून महाराष्ट्र शासनाकडे आमची या सोलापूर जिल्हा बंजारा समाजाच्या वतीने एक मागणी आहे की या नराधमाला तर अटक झाली पाहिजे। त्याच्या कुटुंबियावर जे गुन्हे आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि या माणसाची जी संपत्ती आहे
त्यांनी अवैध मार्गाने जी संपत्ती जमा केलेली आहे ती संपत्ती शासनाने जप्त करावी आणि त्याचबरोबर त्या मुलीला, त्या पीडित मुलीला चाकू आणि चालू आणि हत्याराचा धाक दाखवून त्यांना भीती घालवत आहेत. तर आमची विनंती आहे त्या पीडितच्या कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शन मिळाला पाहिजे. जर त्या कुटुंबाला जर या नराधमाकडून जर काय शारीरिक नुकसान झालं असेल, जर होणार असेल तर याला महाराष्ट्र शासनाच्या गृह खातं जबाबदार राहील. याची गंभीर देखील गृह विभागाने घ्यावी अशा प्रकारची विनंती आहे. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण, सोलापूर.